ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਗਿਆ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਠੀਕ ਕਰ ਲਈ। ਉਹ ਤਾਂ ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ, ਉਹ ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ ਹੈਗੀ। ਤੂੰ ਤਾਂ ਮੇਰੀ ਬੇਟੀ ਬਾਰੇ ਵੀ ਬੋਲੀ ਜਾਂਦਾ, ਤੇਰਾ ਕੀ ਹੈ यार। मित्रहो, विधानसभा म्हणजे लोकशाहीचं एक पवित्र मंदिर आहे। अनेक विद्वान नेत्यांनी या मंदिराचं पावित्र्य आजवर अबाधित ठेवलेलं आहे। पावित्र्यता जपली आणि आपल्या कार्याची सुद्धा मोठी पुण्याई अनेक नामवंत आणि सुसंस्कृत नेत्यांनी या विधानसभेमध्ये सोडलेली आहे। सुसंस्कृत नेत्यांची मोठी परंपरा विधानसभांना लाभलेली आहे, पण अलीकडच्या काळातील लोकशाहीच्या या मंदिरात पावित्र्य किती आणि कसं जपलं जातं हे आपण गेल्या काही वर्षापासून पाहतो आहोत। बघा, हे सगळं अत्यंत वाईट आहे, पण जे आहे ते आहे, वास्तव आहे। आणि हे सगळं भविष्यामध्ये बदलेल अशी काही चिन्ह सध्या तरी दिसत नाही। अशा पवित्र मंदिरामध्ये मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहत बसलेले, रमीसारखा जुगार खेळत बसलेले लोकप्रतिनिधी पाहण्याची दुर्दैवी वेळ आपल्यावर तरी येऊन गेलेली आहे। आणि आता तर काय, मुख्यमंत्रीच दारू पिऊन विधानसभेत आल्याचा आणि दारू पिऊनच भाषण देत असल्याचा एक मोठा आरोप झालेला आहे। एवढंच काय, त्यांचा व्हिडिओ देखील सार्वजनिक करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। शिरोमणी अकाली दलानं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर हे गंभीर आरोप केलेले आहे। मुख्यमंत्री मान हे विधानसभेमध्ये मद्यप्राशन करून आले असल्याचा दावा अकाली दलाकडून करण्यात आलेला आहे। बघा, राजकारणामध्ये आजवर एकापेक्षा एक मोठे आरोप एकमेकावर करण्यात आलेले आहेत, पण स्वतः मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आल्याचा हा आरोप बहुधा पहिल्यांदा झालेला असावा। अकाली दलानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला। त्याचबरोबर मुख्यमंत्री मान यांची तातडीनं डोप टेस्ट करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। अकाली दलानं म्हटलं, कामगार दिनासारख्या पवित्र दिवशी मुख्यमंत्री मद्यपान करून विधानसभेत आले ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। ते विधानसभेत कसे वागत आहेत हे तुम्हीच बघा, असं म्हणत त्यांनी तो एक व्हिडिओही दिला। मुख्यमंत्र्याचा आम्ही तीव्र निषेध करतो असं सुद्धा अकाली दलानं म्हटलेलं आहे। पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंह बाजवा यांनी सुद्धा सगळ्या आमदारांची अल्कोहोल टेस्ट करावी अशी मागणी केली। विधानसभेत काय मागण्या चालू आहेत ते म्हणाले, राज्याच्या प्रमुखावर गंभीर आरोप झालेले आहेत, सत्तेच्या बाहेर येणं गरजेचं आहे, सगळ्या आमदारांची चाचणी होणं गरजेचं आहे। आणि काँग्रेसनं सुद्धा अकाली दलाच्या दाव्याला दुजोरा देत मुख्यमंत्री भगवंत मान यांचा सुद्धा निषेध केला। जर मुख्यमंत्र्यावर असे आरोप होत असतील तर त्याची चौकशी केली जावी अशी मागणी काँग्रेसनं सुद्धा केलेली आहे। अकाली दलानं सार्वजनिक केलेला मुख्यमंत्र्याचा हा व्हिडिओ काय आहे किंवा तो नेमका मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना कशा पद्धतीने बोलतायत त्याचा हा व्हिडिओ आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघा आधी मित्रांनो। ਇਹ ਗਵਰਨਰ ਗੈਲਰੀ ਹੈ, ਆ ਗਵਰਨਰ ਗੈਲਰੀ ਹੈ, ਵੱਡੇ ਮਾਨਯੋਗ ਲੋਕ ਆਉਂਦੇ ਆ, ਇੱਥੇ ਅਫਸਰ ਬੈਠੇ ਨੇ, ਉਹ ਸਾਰੇ ਗੈਲਰੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਉਹਦੇ ਵਿੱਚ ਬਕਾਇਦਾ ਪਹਿਲਾਂ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਲਾਤੇ ਨਹੀਂ ਕਰਦੀ, ਬੈਠਣ ਵੇਲੇ ਬਿਲਕੁਲ ਹਿੱਲਣਾ ਨਹੀਂ, ਬਸ ਐਂ ਰਹਿਣਾ। ਤੇ ਸਰ ਇੱਥੇ 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 ਤੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਗਿਆ ਤਾਂ ਉਹਨਾਂ ਨੇ ਠੀਕ ਕਰ ਲਈ। ਉਹ ਤਾਂ ਮੈਂਬਰ ਨਹੀਂ ਹੈਗੀ। ਤੂੰ ਤਾਂ ਮੇਰੀ ਬੇਟੀ ਬਾਰੇ ਵੀ ਬੋਲੀ ਜਾਂਦਾ, ਤੇਰਾ ਕੀ ਹੈ यार। ਤੂੰ ਰਹਿਣ ਦੇ ਨਾ, ਪੰਜਾਬੀ ਪੜਾਉਂਗਾ ਮੈਂ, ਪੰਜਾਬੀ ਪੜਾਉਂਗਾ। ਕਿਹੜੀਆਂ ਗੱਲਾਂ ਬਕਵਾਸ ਕਰਦਾ यार, ਬਕਵਾਸ ਕਰਦਾ ਬੰਦਾ यार। ਆ ਗਈ ਸਰ ਗੱਲ, ਇਹਦਾ ਇਲਾਜ ਕਰਾਓ ਜੀ, ਇਹਦਾ ਵਿਧਾਨ ਸਭਾ ਦੇ ਖਰਚੇ ਦੇ ਇਲਾਜ ਕਰਾਓ ਇਹਦਾ। पंजाब सरकारनं कामगार दिनानिमित्त हे विशेष अधिवेशन बोलवलेलं होतं। राज्यातल्या कामगारांचा गौरव करणं हा यामागचा हेतू होता, पण हे विशेष अधिवेशन या अत्यंत वेगळ्या आणि धक्कादायक विषयावर चर्चेला आलं। मुख्यमंत्र्यावर करण्यात आलेले हे जे आरोप आहेत ते जर खरे असतील ना, तर यापुढं लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं पावित्र्य जपणार कोण हा प्रश्न निरुत्तर राहणार आहे। कोणाकडे याचं उत्तर असणार नाही।
मित्रांनो, हे सगळं असं विदारक चित्र पाहून तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा, आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.